हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. त्याचबरोबर ख्रिस्तवासी स्टीफन जॉकिम रिमेलो 7व्या शनीचा, तसंच आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, या नव्या दिवसाबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया. हा दिवस आणि आपले संपूर्ण आयुष्य प्रभूच्या हातात आपण ठेवूया. त्याने नेहमी आपल्याला पवित्र आत्म्याच्या कृपेने चालवावं म्हणून विशेष कृपा मागूया. आणि पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वजनिक कृपाकडे नेवो. आमेन. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या जन्मोत्सवाचा सोहळा आम्ही साजरा करीत आहोत. या शुभदिनी तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करतो. तो जेव्हा वैभवाने परत येईल तेव्हा तुझ्या सर्व संतांबरोबर आनंदाने गीत गाण्यास आम्हाला तयार ठेव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पौलाला भूसविज्ञानाने त्याला अथेन्सपर्यंत नेले आणि सिला आणि तिमोथी यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले. पौल अरियपगच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेन्सकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता व तुमच्या पूज्य वस्तू पाहताना अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग आणि त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण आणि सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो आणि एकापासून माणसाची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे. त्याचे नेमलेले समय आणि त्याच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवलेल्या आहेत. त्याने देवाचा शोध करावा म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या छायेत जगतो, वागतो आणि आहोत. तसे तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हटले आहे, आपण वास्तविक त्याचा वंश आहोत. तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने आणि कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा
अशी तो माणसांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की त्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे. तेव्हा मृताच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू. इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्यास चिकटून राहून विश्वास ठेवला. त्यात दियोनुस्य अरियोपकर, दामारी नावाची कोणी स्त्री आणि त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते. त्यानंतर तो अथेन्स सोडून करिंथ येथे गेला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. परमेश्वराचे स्तवन करा. आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा. ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व दूतांनो त्याचे स्तवन करा. त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. पृथ्वीवरील राजे आणि सर्व प्रजा, अधिपती आणि पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार आणि कुमारी, वृद्ध आणि तरुण त्याचे स्तवन करा. तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण केवळ त्याचेच नाम उच्च आहे. त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या आणि आकाशाच्या वर आहे. तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. त्याने आपापल्या लोकांचा उत्कर्ष केला आहे. हे त्याच्या सर्व भक्तांस, त्याच्याजवळ असलेल्या लोकांस म्हणजे इस्रायलच्या संततीस स्तुतीपात्र झाले आहे. परमेश्वराचे स्तवन करा. तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे. शुभवर्तमानासाठी उभे असा. सर्व वस्तूंचा उत्पन्नकर्ता ख्रिस्त मेलेल्यांतून उठला आहे. त्याने सर्व मानवजातीवर दया केली आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसावणारच नाही. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास कळवेल. तो माझा गौरव करेल. जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास कळवेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास कळवेल. प्रभूचे शुभवर्तमान. मला तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आता त्या तुम्हाला सोसवणार नाही. जे शिष्य होते, अनुयायी होते, त्यांची जी मनस्थिती होती ते भेदरलेले होते, घाबरलेले होते आणि म्हणून प्रभू ख्रिस्त त्यांना तयार करत आहे. योहान शुभवर्तमान अध्याय 13 ते 17 ह्या सर्व अध्यायामध्ये प्रभू ख्रिस्त शिष्याची मनस्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न करतो. परंतु शिष्याचं जे मन होतं ते जरा भित्र झालेलं होतं, कारण ती यहुदी जे लोक होती त्यापासून त्यांना धोका होता. प्रभू ख्रिस्त ह्याला ठार मानलेलं होतं. रोमी साम्राज्य प्रबळ होतं. आजचं काय होईल ह्या भीतीने ते घाबरलेले होते. आणि अशा वेळेला प्रभू ख्रिस्त सांगतो आहे की तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला सत्याचा आत्मा पाठवेल. तो तुम्हाला धीर देईल, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल
आणि त्यासाठी तुम्ही धीर धरा, घाबरू नका. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे कार्य आहे ते आपण चालू ठेवलं पाहिजे. आणि ते कशा प्रकारे चालू ठेवू? ज्या वेळेला आपण दोघे किंवा तिघे एकत्र जमतो ख्रिस्ताच्या नावानं, तेव्हा ख्रिस्ताचं कार्य सुरू राहतं. ज्या वेळेला आपण देवाचा शब्द बायबलची वचन ऐकतो, त्याप्रमाणे आपण जीवनाची घडी बसवतो, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने आपल्यात हजर असतो. ज्या वेळेला पवित्र निसा बलिदान आपण साजरी करतो, तत्वपालन होतं, भाकरीचं रूपांतर ख्रिस्ताच्या शरीरात होतं, द्राक्षाचं रूपांतर ख्रिस्ताच्या रक्तात होतं, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने जिवंत होत असतो. आणि आपण जेव्हा चांगलं काम करतो ख्रिस्ताच्या नावानं, अशा वेळेला ख्रिस्ताचं अस्तित्व इतरांना जाणवत असतं. आज आपण या निसा बलिदानाची प्रार्थना करूया. आपण नेहमी चांगलं काम करावं व आपल्या कार्याद्वारे आपण ख्रिस्ताचा गौरव आपल्याला करता यावा, म्हणून या निसा बलिदानाची आपण प्रार्थना करूया. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्य वचनाला अनुसरून असावे, म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपल्या परमेश्वराचे आभार मानूया. ते प्रभू आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे, देवे केवळ आनंददायक आहे. विशेषतः ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला, या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करावे, मोठ्या आनंदाने तिचे स्तवन गावे हे आमचे कर्तव्य आहे. ख्रिस्ताने आपल्या देहाचे क्रूसावर समर्पण केले. आपल्या पूर्ण समर्पणाने इतर सर्व समर्पणे त्याने परिपूर्ण केली. आमच्या दानासाठी त्याने स्वतःला तुझ्या हातात सोपवले. तो याजक, वेदी व बळी बनला. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरीत होऊन संपूर्ण जग तिचे स्तवन करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता व दूतांचे गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड स्वरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो.
हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रता तू गम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर 9 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, तुझे आभार म्हणून ती मोडली, ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. आपल्या श्रद्धेचे रहस्य आपण करूया. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विस्तार कर. जे आमच्या अज्ञापद्धतीने पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रात घेत आहेत आणि जी तुझ्या दयेवर विसवून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ताचा आणि ख्रिस्ताखाली हे सर्व समर्थ विद्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सुद्धा सर्वदा हो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा दाता येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्तात आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या बाबाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतो.
प्रभूची शांती तुम्हाला सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वाटतो. जगाची पापे हे पहा परमेश्वर ते प्रभू आपला परमेश्वर ख्रिस्त ज्याने आपल्याला पवित्र आत्म्याची भेट दिली आहे आणि त्याच्या वचनाप्रमाणे आपण जगावं म्हणतो आपल्या हृदयामध्ये येत आहे. या कोकणाच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. प्रीति
कधी नष्ट न होणारे फळ तुम्ही धारण करावे म्हणून मी तुम्हाला या जगातून निवडले आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे जावळ बाबा, या पवित्र रहस्यामुळे नव्या दिशेने आमची वाटचाल घडून येवो, तुझ्या काही आम्हाला नवजीवन प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवर असो. प्रभूच्या प्रेमाने आणि शांतीनं तुम्हास पाठवण्यात येत आहे. सूचना आज बुधवार